आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि गौरी देशमुख. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत देशातल्या जनतेचा कल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं, पण बहुमताच्या आकड्यापासून भाजपा दूर. देशात इंडिया आघाडीला 233 जागा, काँग्रेस 100च्या उंबरठ्यावर. राज्यातल्या नागरिकांची महाविकास आघाडीला पसंती, 13 जागांसह काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, संदीपान भुमरे यांना मतदारांचा कौल. रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, कपिल पाटील, भारती पवार पराभवाकडे. आणि देशातल्या नागरिकांनी लोकशाहीला कौल दिल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया, तर जनता विकासाच्या बाजूनं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दिवसभराच्या मतमोजणीनंतर सर्व म्हणजे 543 जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यातल्या अनेक जागांवरचे निकालही जाहीर झाले आहेत. भाजपाने आत्तापर्यंत सर्वाधिक 89 जागा जिंकल्या असून 150 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेसने 37 जागा जिंकल्या असून 62 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाने आत्तापर्यंत 4 जागांवर विजय मिळवलाय, तर 34 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तृणमूल काँग्रेसने 2 जागा जिंकल्या असून 27 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. देशातल्या महत्त्वाच्या पक्षांची विजयी आणि आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या अशी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जागेवर विजयी असून 8 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आघाडीवर असून द्रविड मुन्नेत्र कळघम 22 जागांवर आघाडीवर आहे. तेलुगू देसमचे उमेदवार एका ठिकाणी विजयी झाला असून 15 जागांवर या पक्षाला आघाडी मिळाली आहे. जेडीयूचे उमेदवार 12 जागांवर आघाडी घेऊन आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 2 जागांवर विजयी झाला असून 2 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडी घेऊन आहेत. आरजेडी 3 जागांवर, तर झारखंड मुक्ती मोर्चा 3 जागांवर आघाडी घेऊन आहे. आम आदमी पार्टी 1 जागेवर विजय मिळवून 2 जागांवर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्यांचे उमेदवार पुढे आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी प्रत्येकी 2 ठिकाणी आघाडीवर आहेत. आता ताज्या आकडेवारीसह राज्यातल्या निकालांकडे बघूया. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंत 5 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपानं 2, तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. याशिवाय 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार 9 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार 7 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. तर महायुतीमध्ये भाजपा 8 आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे उमेदवार 6 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. गेल्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत राज्यातल्या 48 पैकी 41 जागा भाजपा शिवसेना युतीनं जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली होती. औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील तर अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी त्या याच मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार होत्या त्या पिछाडीवर आहेत. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून 1 खासदार सुनील तटकरे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यावेळीही ते रायगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कोणत्याही उमेदवाराला विजय किंवा विजयी आघाडी मिळवता आलेली नाही. 28 जागा लढवणाऱ्या भाजपाला 10 तर 15 जागा लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला 7 जागा मिळत असल्याचं दिसत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपा प्रणित महायुतीच्या जागा निम्म्यापेक्षा कमी होताना दिसत आहेत. तर गेल्यावेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला 13 जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरेल असं चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत 5 खासदार राहिले होते. ही संख्या आता 9 म्हणजे जवळजवळ दुप्पट होताना दिसते. तर शरद पवार यांच्याकडे फक्त 3 खासदार उरले होते. त्यांच्या जागा 7 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढत असल्याचं दिसत आहे. सांगलीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील 1 लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. राज्यातल्या अनेक लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी यांनीही निर्णायक आघाडी घेतली आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आघाडीवर असून त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. अमरावतीमध्ये भाजपाच्या नवनीत राणा पिछाडीवर आहेत, तर बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांच्यावर 82,784 मतांनी विजय मिळवला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. जालना मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांची पिछेहाट होताना दिसते आहे, तर दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजपाच्या उमेदवार भारती पवार या देखील मागे पडल्या आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. उत्तर मध्य मुंबईत मात्र भाजपाचे उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना मोठी आघाडी मिळाली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले, पुण्यात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनीही निर्णायक आघाडी घेतली आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शिवसेनेची मतं 2 पक्षांमध्ये विभागली गेल्यामुळे मुंबई आणि कोकण विभागात काहीसं संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. या विभागातल्या 13 मतदारसंघांपैकी 2024च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 जागांवर, शिवसेनेला 3 जागांवर, तर काँग्रेस आणि भाजपाची प्रत्येकी 3 जागांवर सरशी झाली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत या 13 मतदारसंघांमध्ये शिवसेनेनं 8 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपानं 4 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसची फक्त 1 जागेवर सरशी झाली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 19व्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल 3 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. 2019च्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे गोपाळ शेट्टी निवडून आले होते. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा 53,384 मतांनी पराभव केला आहे. देसाई यांना 3,95,138 मतं मिळाली, तर शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली आहेत. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आघाडीवर असून त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उज्ज्वल निकम यांच्यावर 16,031 मतांनी आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. ईशान्य मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील 23,919 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेच्या पिछाडीवर आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. वायव्य मुंबईतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर 9,310 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विजयी झाले होते. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत,
52,673 मतांनी विजय झाले आहेत. त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या यामिनी जाधव पराभूत झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले होते. ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे पिछाडीवर आहेत. कल्याण मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे 1,31,843 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे पिछाडीवर आहेत. भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील आहेत. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील 96,615 मतांनी पराभूत झाले आहेत. पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांनी निकटचा प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या भारती कांबडी यांचा पराभव केला आहे. सावरा यांना 5,98,175 मतं मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झाले होते. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांना 5,08,352 मतं मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांना 4,25,568 मतं मिळाली आहेत. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात 2019 सालच्या निवडणुकीत 5 जागा भाजपाला मिळाल्या होत्या, तर प्रत्येकी 3 जागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा हे चित्र चांगलंच पालटलं आहे. भाजपाला या पट्ट्यात केवळ 2 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 4 ठिकाणी आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 2 ठिकाणी यश मिळेल असं दिसतंय, तर सांगलीची जागा अपक्ष उमेदवारानं पटकावली आहे. बारामती मतदारसंघाचा गड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. राजकीय आखाड्यात प्रथमच उतरलेल्या सुनेत्रा पवार पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसचे शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. शिर्डीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले असून हातकणंगले इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील यांनी आघाडी घेतली आहे. अहमदनगरमध्ये भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांना आघाडी मिळाली आहे. माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत. सांगली मतदारसंघात अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली असून पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ तर शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मराठवाड्यात 8 आणि उत्तर महाराष्ट्रात 6 अशा 14 जागा या दोन्ही विभागात मिळून आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत यातल्या 9 जागांवर भाजपाला तर 4 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा MIM या पक्षानं जिंकली होती. शिवसेनेतल्या फुटीमुळे यावेळची समीकरणं बदलली होती. मराठवाड्यात हिंगोली आणि औरंगाबाद मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमनेसामने होत्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ उस्मानाबादच्या एका जागेवरच लढण्याची संधी मिळाली. त्यामुळे युतीच्या मागच्या वेळी जिंकलेल्या जागा गमावण्याची वेळ आली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून 16व्या फेरीनंतर महायुतीचे संदीपान भुमरे 45,316 मतांनी आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत 2,78,704, MIMचे सय्यद इम्तियाज जलील यांना 2,33,388, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना 1,72,974 मतं मिळाली आहेत. मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी 25,823 मतांची आघाडी मिळवली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांनी पक्षांतर करूनही इथं काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. हे विशेष. लातूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळालं होतं. यावेळी जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्यानंतर मतदारसंघात उमेदवार उभा करणं आणि तो निवडून आणणं हे पक्षासमोरचं आव्हान होतं. भाजपानं सुधाकर शृंगारे यांना यावेळी पुन्हा संधी दिली, तर काँग्रेसनं डॉक्टर शिवाजी काळगे यांना इथून उभं केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा काळगे यांनी शृंगारे यांच्यावर 63,634 मतांची निर्णायक आघाडी मिळवली आहे. त्यामुळे नांदेड आणि लातूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडून काँग्रेसकडे जाण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे जालना मतदारसंघातही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर 65,929 मतांची निर्णायक आघाडी मिळवली आहे. 1998 सालापासून या मतदारसंघातून जिंकणारे दानवे यंदा प्रथमच पराभवाच्या छायेखाली आहेत. उस्मानाबाद आणि परभणी मतदारसंघ राखण्यात आणि हिंगोली मतदारसंघ शिवसेनेच्या उमेदवाराकडून आपल्याकडे घेण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना यश आलं आहे. बीड मतदारसंघात भाजपानं चेहरा बदलला असला तरी हा मतदारसंघ राखण्यात पक्षाला यश मिळेल असं दिसत आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागा जिंकणाऱ्या भाजपा शिवसेना युतीची मराठवाड्यात मोठी घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातला नंदुरबार मतदारसंघ भाजपानं गमावला आहे, तर दिंडोरी मतदारसंघातही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल असं दिसत आहे. नंदुरबार मतदारसंघात सलग 2 वेळा निवडून आलेल्या खासदार हिना गावित यांना यावेळी पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे. काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी त्यांचा 1,59,000हून अधिक मतांनी पराभव केला. दिंडोरी मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. कांद्याच्या निर्यातबंदी धोरणामुळे या शेतकऱ्यांचा सत्ताधारी पक्षावर, विशेषतः मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून भारती पवार यांच्यावर रोष होता. हा रोष या निवडणुकीत दिसून आल्याचं म्हटलं जात आहे. नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळवला आहे. तर जळगाव, रावेर आणि धुळे मतदारसंघ राखण्यात मात्र भाजपाला यश आलं आहे. देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सत्ताधारी पक्ष संविधान बदलेल असा प्रचार विरोधी पक्षांनी महाराष्ट्रात केला. लोकांचा हा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो. येत्या काळात यात दुरुस्ती करू असंही शिंदे म्हणाले. 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. देशानं या निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना नाकारलं असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसंच ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. या निवडणूक निकालातून जनतेचा विजय आणि लोकशाहीचा विजय झाला असल्याचं खरगे म्हणाले. काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. निवडणुकीच्या माध्यमातून गरीब मतदारांनी संविधानाचं आणि लोकशाहीचं संरक्षण केल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेल्या आणि पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक असलेल्या पक्षांशी सत्ता स्थापनेसाठी संपर्क साधणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की इंडिया आघाडीची बैठक उद्या होणार असून घटक पक्ष एकत्रितपणे याबाबत निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळालेलं यश हे राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचं यश असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीचे कल आल्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. देशात परिवर्तन होऊ शकत नाही असं चित्र निर्माण केलं जात होतं. या प्रचाराला जनतेनंच उत्तर दिलं आहे. या देशात जनतेपेक्षा कोणीही मोठं नाही असं पटोले म्हणाले.
काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल पटोले यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानले. तसंच शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हा चमत्कार केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेची लढाई आणि या लढाईला खऱ्या अर्थानं वाचा फोडणारे आमचे नेते राहुल गांधी ज्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा जी काढली आणि जनतेने जो प्रतिसाद राहुल गांधींच्या या यात्रेला दिला हे त्याचं फलित आहे. महाराष्ट्रातल्या या परिवर्तनामध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हा विजय खऱ्या अर्थानं जनतेचा आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे श्रेय देतो आहे. देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसतं. देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आल्यानंतर शरद पवार यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशात भाजपाला यापूर्वी मोठ्या प्रमाणात यश मिळत होतं. आता त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. हिंदी भाषक राज्यात अधिक लक्ष दिलं तर उत्तरेकडचा चेहरा बदलायला वातावरण अनुकूल आहे, असं पवार म्हणाले. देशाचं राजकारण चुकीच्या मार्गानं जात होतं, त्यामुळे जनतेनं धडा शिकवला, असंही ते म्हणाले. राज्यात पक्षाला यश मिळाल्याबद्दल पवार यांनी मतदारांचे आभार मानले. हे यश एकट्याचं नसून महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांचं एकत्रित यश असल्याचंही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यानंतर आपण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करून पुढचं धोरण ठरवलं जाईल, असं पवार म्हणाले. अयोध्येत राम मंदिर बांधून सुद्धा तिथला भाजपाचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे लोकांच्या मनात मंदिराबाबत श्रद्धा आहे, पण लोक त्यावर मत देत नाहीत हे स्पष्ट झालं. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निकालांवरती प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. देशात कोणासोबत जायला हवं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं, असंही पाटील यावेळी म्हणाले. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. हा विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी समाज माध्यमाद्वारे व्यक्त केली. लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल तटकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अजित पवार यांचे आभार मानले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. रायगड मतदारसंघातल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच बारामती मतदारसंघातला पराभव आपण स्वीकारत असल्याचं पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांविषयी भाजपा प्रवक्ते विश्वास पाठक यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदाच झालं की एकच पक्ष 272च्या वर जागा घेऊन तिसऱ्यांदा एकाच व्यक्तीला प्रधानमंत्री करणार आहे. आम्हाला याच्यापेक्षा जास्त जागांची अपेक्षा होती, मात्र काही जागा आम्हाला कमी पडल्या. त्या का कमी पडल्या, जसं उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्याची आम्ही समीक्षा करू आणि पुढच्या वेळी जास्त जागा आम्ही निवडून येऊ. मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीत 5% अधिक घसरण झाली. आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हाच बाजारातल्या घसरणीला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी कोसळला. ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स 4390 अंकांची घसरण नोंदवत 72,079 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1379 अंकांची घसरण नोंदवत 21,884 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 10,32 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. राज्यात महायुतीने मैदानात उतरवलेल्या विद्यमान खासदारांपैकी 7 खासदार आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, नितीन गडकरी आणि रक्षा खडसे हे विद्यमान खासदार वगळता महायुतीचे इतर सर्व विद्यमान खासदार सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा संधी मिळालेल्या 7 विद्यमान खासदारांपैकी 5 खासदार आघाडीवर आहेत. यात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अरविंद सावंत,
ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. उर्वरित दोघे म्हणजेच राजन विचारे आणि विनायक राऊत पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. मतमोजणीची माहिती दुपारी 2:30 नंतर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात विलंब होत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केल्याचं त्यांनी आयोगाला सांगितलं. त्यावर ही माहिती मिळाल्याबरोबर ताबडतोब संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं. भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तारू यांची कर्नाटकात हत्या झाल्याप्रकरणी आरोपी रियाज हारल्ली याला आज मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. गेला काही काळ तो पोलिसांना गुंगारा देत होता. आज तो परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याला अटक केली. यामुळे ऑगस्ट 2022मध्ये झालेल्या या हत्येतल्या अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 19 झाली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचं सुखोई लढाऊ विमान आज नाशिक जिल्ह्यात शिरसगाव इथल्या द्राक्षबागेत कोसळलं. विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं वैमानिकांनी ते धावपट्टीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच ते कोसळून त्यानं पेट घेतला. विमानात बिघाड झाल्याचं लक्षात येताच दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटद्वारे खाली झेप घेतल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं आपापले सामने खेळणार आहेत. लक्ष्य सेन, एच.एस. प्रणॉय, किदंबी श्रीकांत, प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांच्यासारखे अव्वल भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत उतरतील. मिश्र दुहेरीत एन. सिक्की रेड्डी आणि बी. सुमित रेड्डी ही जोडी आणि महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी मैदानात उतरणार आहे. उद्या होणाऱ्या महिला दुहेरीच्या सामन्यात तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी बोप्पण्णा तसंच श्वेतपर्ण पांडा आणि ऋतुपर्ण पांडा या बहिणी सहभागी होणार आहेत. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू, आकर्षी काश्यप तर पुरुष एकेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज नाकीरेड्डी खेळणार आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पसरला असून दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात तो येत्या काही तासात पोचण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान वृत्तात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीत देशातल्या जनतेचा कल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं, पण बहुमताच्या आकड्यापासून भाजपा अद्याप दूर. देशात इंडिया आघाडीला 233 जागा, काँग्रेस 100च्या उंबरठ्यावर. राज्यातल्या नागरिकांची महाविकास आघाडीला पसंती, 13 जागांसह काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, सांदीपान भुमरे यांना मतदारांचा कौल. रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, कपिल पाटील, भारती पवार हे पराभवाकडे. देशातल्या नागरिकांनी लोकशाहीला कौल दिल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया, तर जनता विकासाच्या बाजूनं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी पडझड, काल कमावलेल्या तेजीच्या तुलनेत सुमारे दुप्पट घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.